आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. तुम्हाला काही लागलं नाही ना? चला तुम्हाला सांगू, मला इतकं हलकं वाटतंय ना सिद्धिराज, म्हणजे इतकं मस्त वाटतंय. गेले किती दिवस झाले मी ना हसलेच नव्हते. आज मला हसून छान वाटतंय. माहितीये मला. तुम्हाला कसं माहिती? तुम्ही ना खूप चांगले आहात सिद्धिराज, खूप चांगले. हो चला ना आपण निघूया. तुम्ही कुठे घेऊन चाललात मला? मी घरी नेतोय तुम्हाला आता. चला आपण घरी जाऊया. ठीक? माझ्या घरी चालू आपण. हो चला माझ्या घरी जाऊया. पण सिद्धिराज, माझा फोन वाजतो. सिद्धिराज, माझा फोन वाजतो. हो आहो, मग उचला ना. उचला पूर्ण उचलू. द्या मला. दे. माझा फोन पडलाच नाहीये सिद्धिराज, मी उचलू कसा? तुम्ही काही बोलता. मॅडम तुम्ही ऐका ना माझं प्लीज. थोडा वेळ शांत बसता का तुम्ही? मी शांत का बसू? हो कारण तुमच्या घरून फोन आहे. द्या जरा. माझ्या घरून फोन आहे. मी शाळेत माझ्या बाईंचं सगळं ऐकायचे. मी आता तुमचं ऐक. थँक्यू. हॅलो हॅलो. हा वहिनी, मी सिद्धू बोलतोय. बोला ना. सिद्धू, तू तिथे कसा काय? आणि भावना कुठे आहे? नाही म्हणजे सुपर्णाची पार्टी आहे ना, तर म्हणजे मलाही आमंत्रण होतं. तर भावना मॅडम तिकडेच भेटल्या. हो का? पण आता भावना कुठे आहे मग? भावना मॅडम इकडेच आहेत. म्हणजे त्या सुपर्णा आहेत ना, ती सुपर्णाशी बोलतायत त्या. हो का? काय रे, पण खूप उशीर झालाय. घरी कशी येणार ती? हो म्हणजे उशीर तर झालाय, पण तुम्ही टेन्शन नका घेऊ. म्हणजे मी स्वतः येईन त्यांना घरी सोडायला. ठीक आहे? नक्की ना? हो हो का, तुम्ही निश्चिंत राहा. ऐक ना, लवकर यायला सांग. अच्छा वहिनी, लक्ष्मी काकू आहेत का तिकडे? म्हणजे त्यांना फोन देता का जरा? आई का? हो आहेत ना. सिद्धू बाळा, अरे किती उशीर झालाय बघ. आणि भावना फोन काकू, भावना मॅडम आहेत माझ्या बरोबर. मी स्वतः त्यांना घरी सोडायला येईन. तुम्ही टेन्शन नका घेऊ अजिबात. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावरती? हो रे बाळा, आहे ना. मग अजिबात काळजी करू नका. मी येईन त्यांना सोडायला. बरं. लक्ष्मी ऐक सिद्धू, यांना बोलायचंय तुझ्याशी. एक मिनिट. हॅलो सिद्धू. हा काका बोला ना. मला सांग, तुम्हाला निघायला अजून किती वेळ आहे रे? हा काका, ते निघतोच आहे आता. म्हणजे भावना आणि सुपर्णाचं बोलणं झालं ना की निघू लगेच. नाही म्हणजे निघायला साधारण किती वेळ लागेल? काही अंदाज वगैरे देऊ शकशील का? थोडा वेळ जाईल असं वाटतंय. म्हणजे सिद्धू, मला एक गोष्ट सांग, काही काळजी करण्यासारखं घडलंय का? म्हणजे सुपर्णिका भावनाला काही वेडवाकडं बोललीये वगैरे, असं काही झालंय का तिकडे? नाही काका तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळं नीट आहे इकडे. त्यांचं बोलणं झालं ना की मी लगेचच निघतो. ठीक आहे? बर, लवकर निघा रे. आम्ही काळजीत आहोत सगळे. हो चला. अच्छा. अहो, नका काळजी करू. सिद्धू आहे ना तिकडे. पण माझा विश्वास आहे, तो आपल्या भावनाला सुखरूप घरी परत आण. नाही का? हो ना. नका काळजी करू. काय झालं सिद्धिराज, तुम्ही का थांबलायत? मला उशीर होतोय, घरी चला. मॅडम तुम्ही ओढणी घेता का जरा? ओढणी घेतलीये की मी. ही काय? तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र दिसतंय. काय मंगळसूत्र माझ्या? हे मंगळसूत्र नाहीये, हे ओझ आहे, ओझ. आणि नकोय मला, खरंच नको झालंय. पण सांगणार कोणाला? संतोष दादा मला सांगत होता, हे गळ्यात ठेवू नको, काढून टाक. पण मी हे गळ्यातनं काढणार नाही.
मी का काढू? अजिबात नाही काढणार. माझ्या गळ्यात हे ज्या हलकट माणसाने घातलंय ना, तो हलकट माणूस जोपर्यंत मला सापडत नाही तोपर्यंत मी असंच ठेवू, काढणार नाही मी. सिद्धिराज बरोबर आहे ना? सिद्धिराज माझं, मी बरोबर बोलते ना? बरोबर सांगा सांगा. माफ करा मॅडम, खरंच खूप चूक झाली आहे माझ्याकडनं. खरंच माफ करा. मी तरी काय करणार होतो, पण म्हणजे मला पण तुमच्या समोर येऊन निधड्या छातीने हे करायला आवडलं असतं, पण कोणी समजून घेतलं असतं का मला? ना घरच्यांनी ना तुम्ही. घरच्यांना पण एवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय, जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करतोय, कोणी ऐकतच नाही. हो, जबरदस्तीच करतायत. दुसरं तुम्ही माझ्याबद्दल तसा विचार करतच नाही. म्हणजे मॅडम सगळीकडनं नुसता गुप्ताच झालाय. या सगळ्यात माझं ऐकून घेणारं, मला समजून घेणारं कोणीच नव्हतं. म्हणून मला त्यावेळी जे वाटलं ते मी केलं. मला माहिती आहे की माझ्या अशा वागण्यामुळे मला खूप भोगावं लागलंय. आणि मॅडम मी खरंच सांगतो, त्यासाठी मी पुन्हा एकदा तुमची माफी मागतो. मला नुसता विचार करून सुद्धा अंगावर काटा येतोय. ज्या दिवशी तुम्हाला कळेल की तुमच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणारा मीच होतो, तेव्हा तुम्ही काय रिॲक्ट व्हाल? हो मॅडम, तुमच्या गळ्यात हे मंगळसूत्र मीच घातलंय. सिद्धिराज, तुम्ही मी किती कॉमेडी करतो सिद्धिराज. अहो, बाहेर जनसेवा करत फिरत असता ना तुम्ही, आणि एवढी सारी गोष्ट तुम्हाला कळली नाही. तुम्ही घरी चला, मला उशीर होतोय. चला 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 घरी चला. चला मॅडम, घरी जाऊया आपण. तुम्ही एकदा ती ओढणी घेता का? ओढणी कशाला? ते तुमचं मंगळसूत्र दिसतं. अहो मॅडम, सावकाश. सिद्धिराज थांबा. हे बघा, हे मंगळसूत्र परत बाहेर आलं. हे असं दिसलं नाही पाहिजे कोणाला कळलं नाही पाहिजे. हे लपवून ठेवायचं, दाखवायचं नाही. मला लपवू दे. घरी चला, चला घरी चला सिद्धिराज.